नमस्कार मित्रांनो, आज आहे मागी गणेश जयंती. मागी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण चाललेलो आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी कोपरखैरणे आणि घनसोलीमधील. तर मित्रांनो, पहिला स्टॉप घेतलेला आहे केसरी प्रतिष्ठानच्या इथे कोपरखैरणे. मस्त एकदम मूर्ती भारी आहे, इथूनच दिसते. आणि एंट्री त्यांनी न्यू हॉरायझन स्कूलच्या इथून ठेवलेली आहे. लोक बिकानेरच्या इथून येतात, त्यांना तिकडनं पूर्ण एक मोठी रांग बनवलेली आहे. ह्या इकडे पूर्ण क्यू सिस्टम बनवून ठेवलं आहे त्यांनी, पूर्ण रोड घेतलेला आहे. ही आहे केसरी प्रतिष्ठानची मूर्ती, मस्त वाटते. अरुणदादा राहते मी बनवलेली आहे. 2.5 दिवसाचा हा गणपती आहे. 24 तारखेला याचं विसर्जन आहे. खूपच मस्त ॲम्बियन्स त्यांनी बनवलं आहे इथे पूर्ण. आणि इथे मागे पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे. नेक्स्ट स्टॉप आपण घेतलेला आहे कोपरखैरणेचा मागे मयुरेश्वरचा. ही मूर्ती एवढी मस्त वाटते पूर्ण असा कलरमध्ये. खरंच ही मूर्ती पाहून कोपरखैरणेच्या इच्छापूर्तीची आठवण झाली. नेक्स्ट स्टॉप आपण घेतलेला आहे कोपरखैरणेच्या मोर्याच्या इथे. यांची एंट्री अशी बाल्कनीत नव्हती आणि असं मस्त वाटत होतं. ही मूर्ती असे दत्ता अवतारात आणि खाली असे नवनाथांचं होतं. त्यांनी नवनाथचं महत्त्व सांगण्यासाठी ही मूर्ती बनवलेली. खूपच मस्त संकल्पना होती. मोरया मित्रमंडळ कोपरखैरणेची. मस्त वाटलं एकदम. इथून पुढे मी आलो विघ्नहर्ता गणेश मंदिरमध्ये. इथे एवढी मूर्ती सुबक होती, खूपच रम्य वाटलं इथे येऊन. कोपरखैरणेच्या श्री या मंडळाने यावर्षी स्वामी समर्थ महाराजांचा देखावा केलेला. खूपच मस्त वाटतंय हे, आणि देखावा खूप सुबक होता. हे वन साईडचा विघ्नहर्ता. ही मूर्ती मला आगमनाच्या वेळेसच खूप आवडलेली आणि या मंडळाने खूपच मस्त डेकोरेशन आणि व्यवस्था केलेली आहे पूर्ण. कोपरखैरणेच्या भालचंद्राने यावर्षी लाईव्ह देखावा ठेवलेला. खूपच मस्त वाटत होतं ही मूर्ती आणि लाईव्ह देखावा खूपच छान होता. शेवटला मी आलो नवी मुंबईचा महागणपती, जो घनसोलीत आहे. 22 फूटवाला आहे. यांचं पहिलंच वर्ष आहे आणि ही मूर्ती ही खूपच मस्त वाटत होती शंकर अवतारात. खूपच भारी. एवढं मस्त वाटलं या मागे गणेश जयंतीला की एवढे मस्त मस्त गणपती बघायला भेटले मला. खूपच ओव्हरऑल खूपच एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. एक्सपेक्टेड नव्हतं की कोपरखैरणे आणि घनसोलीमध्ये एवढे मस्त गणपती असतील, बट मस्त झाले आवडते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.